बदल अनुलोम विलोम प्राणायाम. डाव्या नासिकेने श्वास सोडते, उद्गायी आहे. डाव्या नासिकेने श्वास सोडा आणि थांबा. बदल. येस येस. भ्रामरी. त्याचे घर्षण बघा चेहऱ्यावर फेकू द्या. दोन वेळेस श्वास घ्यायचा आहे आणि थांबायचे. श्वास घ्यायचा, परत दुसऱ्या वेळेस श्वास घ्यायचा आणि थांबायचे. श्वासावर कंट्रोल करायचे. किती वेळ आपण श्वास थांबवू शकतो त्यानुसार आपलं आयुष्यमान सुद्धा ठरते. चला श्वास घ्या. नेक्स्ट. हळूहळू सोडा. परत दोन वेळेस हीच क्रिया करायची. श्वास घ्या. दोन वेळेस हळू, एक वेळेस श्वास भरायचा, परत दुसऱ्या वेळेस श्वास भरायचा. काही सेकंद, तुम्हाला जेवढे सेकंद थांबता येईल तेवढे आपल्या कॅपॅसिटीनुसार थांबा आणि हळूहळू सोडा. खूप फायदा होईल.
दुसरा. खूप छान. खूप सुंदर. येस. मनीषा मॅमचा आजचा वर्कआउट खूप छान झालाय. मेडिटेशन छान झालं. आपण सर्वांनी खूप सुंदर केलात. आपले पाठ कप्पिंग घ्यायचे आणि स्वतःसाठी आणि मनीषा मॅमसाठी 100 टाळ्या वाजवायच्या आणि आग्यपुष्य करायचं. ज्यांची टाळी छान वाजेल ना ते स्पॉटलाइट होतील. जे स्पॉटलाइट झाले ना तेव्हाच कळेल की यांची टाळी छान आहे. जीव ओतून टाळी वाजवत आहे. नंबर वन वर्कआउट. यस, खूप छान आणि शांत वर्कआउट, बहुत बढ़िया. यस यस यस, बहुत बढ़िया बहुत बढ़िया। ताली बजाने के बाद देखो सब पूरा ब्लड सर्कुलेशन परफेक्टली हमारे सेल्स जितने हैं उतने सेल्स को मिलते हैं। Yes, बहुत बढ़िया। चलो, आज का वर्कआउट तो स्टार्ट हुआ है। तो आपको क्या लगा है, आप क्या संदेश देना चाहते हैं? 2-2 मिनट सबने बोलना है। हम स्टार्ट करेंगे प्रीति मैम से। यस। बाकी की माइक में म्यूट करता हूँ। वेरी गुड, बहुत बढ़िया। यस। यस मैम। गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. मी बऱ्याच दिवसानंतर जॉईन केले आज, पण खूप छान वाटतंय, हलकं हलकं वाटतंय. आणि खरंच सगळ्यांना एवढे दिवस मी खूप मिस केलं, पण नाईलाज असतो, मला काही कारणास्तव जॉईन करता आलं नाही. पण न्यूट्रिशन दररोज मी घेत होते. आणि आज म्हणजे आपण दिवाळीचं जे फराळाचं खाल्लंय त्यामुळे बऱ्याच जणांचं वजन वाढलेलं आहे. त्यामुळे प्रत्येकानं आवर्जून क्लब जॉईन करावा आणि दररोजचं मेडिटेशन, योगा, प्राणायाम, ध्यान सर्वांनी आवर्जून करावं. कारण आपण फिट तर सगळं फिट. मला जेव्हा माझ्या घरी अडचण होती तेव्हा मला बालाजी सरांनी एक सांगितलं होतं की तुम्ही तुमच्या सासूबाईचं करता, पण तुमचं कोण करणार आहे. खरंच आहे सर, आपण फिट आहोत तर आपली पूर्ण फॅमिली फिट राहणार आहे. त्यामुळे सर्वांनी न चुकता योगा, ध्यान, प्राणायाम करणं आपल्या शरीरासाठी आणि मनासाठी, स्वास्थ्यासाठी आवश्यक आहे. आणि काही कारणास्तव समजा आपल्याला करणं नाही झालं तरी जे आपले युट्यूब चॅनल आहे, त्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण वेळेअभावी जर जॉईन झालो नाही तर त्या ठिकाणी आपण आपलं युट्यूब चॅनल आपल्या वेळेप्रमाणे लावायचं आणि आपल्या सर्वांसोबत योगा करायचा आणि त्याला लाईक आणि सबस्क्राईब करायचं. थँक्यू सर. यस, वेरी गुड। खूब छान। चलो, माया मैम क्या बोलते हैं देखेंगे। येस सर, गुड मॉर्निंग सर, गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. आजचं वर्कआउट खूप छान झालं. मेडिटेशन थोडं ऐकण्यात आलं नाही, पण मेडिटेशन पण दररोज छान असते. आपण त्यामधून सकारात्मक गुण घेत असतो. वर्कआउटमुळे आपल्या शरीराला चांगला व्यायाम होतो. सर्वांनी हॅपी क्लबला जॉईन व्हावं, वेळेवर जॉईन व्हावं. तसंच आमचं युट्यूब चॅनल सुद्धा आहे, त्याला लाईक सबस्क्राईब करावे. थँक्यू सर. यस यस, बहुत बढ़िया। चलो, प्रोफेसर मैम, आपका क्या अनुभव है, आपको कैसा लग रहा है, आपको क्या फायदा हुआ है? यस। छोटे मोठे आजार कमी झाले आपल्या क्लब मध्ये जॉईन झाल्यानंतर. 5 ते 5 ते 5:30 आपलं मेडिटेशन असते. पुन्हा 6 ते 7 वर्कआउट प्राणायाम असते. त्याच्यामुळे आपल्या शरीर असं हलकं हलकं वाटते. आपण जे केमिकल खाल्लं आणि त्याच्यातून घामाच्या आंघोळीनं आपलं केमिकल बाहेर निघते. आणि माझ्या गुडघ्यामध्ये जे काही त्रास होता ते एकदम कमी झाला. आणि मी खुर्चीवरच बसत होते ते खाली बसायला लागले. म्हणजे एकदम माझी तब्येत सुधारली आणि खूप चांगली प्रगती झाली. असंच माझ्यासारखं प्रत्येकाने आपल्या क्लबला, फिटनेस क्लब नांदेड या क्लबला जॉईन व्हावं आणि सगळ्यांनी आमच्यासारखं फिट राहावं
आणि सबस्क्राईब करावं आणि लाईक करावं, तेवढं सांगायचं होतं सर. आणि यस यस यस, बहुत बढ़िया. चलो मनीषा मैम से मिलेंगे, सुपर एक्सप्रेस वर्कआउट करने वाले वेलनेस कोच. यस मैम. गुड मॉर्निंग सर, आवाज येतोय सर? यस, येतोय. गुड व्हेरी गुड. मॉर्निंग सर. मी पण खूप दिवसानंतर जॉईन झाले सर, तरी पण पूर्ण वर्कआउट घेऊ शकले. तर असं सर्वांनी माझ्यासारखं जरी गॅप झाला तरी आपलं युट्यूब चॅनल फिटनेस नांदेड नांदेड आहे, तर सर्वांनी आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, लाईक करायचं आहे आणि शेअर करायचं आहे. थँक्यू सर. अभिनंदन मनीषा मॅम, खूप दिवसांनी वर्कआउट घेतलात, पण वर्कआउट आता घ्यायची तुम्हाला एकदम कला अवगत झालेली आहे. आपल्याकडे जे काही सुपर वेलनेस कोचेस आहेत, आता कधी पण वर्कआउट घेतलं तर ते कधी विसरत नाहीत. माझ्यासह 1 तास 1.5 तास सहज घेऊ शकतो आपण, काही प्रॉब्लेम नाही. इतकं सुंदरसं येस झालेलं आहे. त्यामुळं तरी पण स्वतःसाठी सातत्य ठेवा, छान राहील, खूप सुंदर राहील. गॅप नका पडू देऊ. आता कंटिन्युएशन मध्ये राहा. येस यस 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 येस यस. सर. बहुत 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 यस. चलो अपने कड़क कोच के पास जाएंगे, क्या बोलते देखेंगे. सुपर वेलनेस कोच. यस मैम. येस सर. गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग एव्हरीवन. सर आजचं मेडिटेशन छान होतं. येस सर. यस. आणि खरंच सर आपली कम्युनिटी एवढी सुंदर आहे. कालचा आपला तुमचा बर्थडेचा जे आपण सेलिब्रेशन केलं ते खूप छान झालं, एन्जॉय पण केला. आणि कसं खूप सगळेजण खूप खुश होते आणि खूप उशीर झाला सगळ्यांना. तरी पण एक आपल्या क्लबचं वैशिष्ट्य आहे की रेग्युलरपणे सगळं चालू झालं. एरवी आपण काय करतो सर, कार्यक्रम असला ना 8, 9, 10 वाजेपर्यंत कोणीच उठत नाही, काल थकलो थकलो म्हणतो. पण एक मी सांगू इच्छिते सर एक संदेश युट्यूबला की हॅपी क्लबचे मेंबर्स असल्यामुळं आम्ही सगळे म्हणजे रेग्युलर टाइमला सगळं केलं. हे एक मला संदेश सांगायचा आहे. ते खूप आवडलं सर. आणि हे सगळं शक्य तुमच्यामुळे होतं सर. जर नाही उद्या सुट्टी आहे म्हणला असता तर आम्ही कोणीच उठलं नसतं. हे सगळं खरंच तुम्हाला श्रेय आहे, कारण तुमच्यामुळे हे शक्य आहे. जरी कुणाला कंटाळा आला असला, जरी झोपतो म्हणले असले तरी नाही सर म्हणतात यस, त्याच्यामुळे हे शक्य झालं आहे सर. थँक्यू सर. आणि आजचं मेडिटेशन इतकं सुंदर होतं सर की आपण स्वतः कसं जगलं पाहिजे. सगळेजण नेहमी निगेटिव्ह म्हणत असतात सर, माझ्यात हे कमी आहे ते कमी आहे, काहीतरी कमी सांगत असतो. पण आपल्या जे जीवनाच्या मूलभूत गरजा आहेत, अन्न वस्त्र निवारा, हे तर प्रत्येकाने आपल्याकडे नाहीच म्हणत असतो, किती असू द्या नाही म्हणतो. पण आज हे शिकलं पाहिजे की आपल्याकडे सगळं आहे, मी छान आहे, मी सगळं करू शकतो. हे एक आपण गुण घेतला पाहिजे की मी नंबर 1 आहे. हे हे पण खूप छान होतं. आणि आपण जे काही करतो, जरी चुकलं आपलं काही जरी झालं तर क्षमा मागायची, म्हणजे सॉरी म्हणायची, लिहून ठेवायचं की मी चुकलो, मी हे केलं, म्हणजे ते माफ होत असतं. हे पण खूप छान होतं सर. खरंच एवढा विकास होत आहे, बदल होत आहे आमच्यामध्ये ह्या मेडिटेशन मुळे. कारण हे एक लाईफ कसं असतं सर, फक्त जगायचं म्हणून जगत असतो, कारण आता सगळं संपलेलं असतं, मुलं बाळ मोठे झाले, आता उगं करायचं म्हणून करायचं. पण या क्लब मुळे एवढं नवनवीन काहीतरी भेटतं आणि आमच्यात दररोज बदल होत असतो सर, काहीतरी शिकत असतं नवीन. खरंच काल तर सगळ्यांनी तुमचं कौतुक केलं आहे. आणि त्याचं तुम्ही हे आहात सर. खरंच तुमच्यामुळे स्फूर्ती तयार होते आमच्यामध्ये आणि एवढ्याच आयुष्य घडतं सर. खरंच हे खूप छान आहे. थँक्यू सर. आणि आजचा मी एक संदेश देऊ इच्छिते सर, आपल्या सगळ्या युट्यूब चॅनलच्या जे आपले पाहतात त्यांना, की आमच्या हॅपी क्लब मुळे आम्ही एकदम परफेक्ट आहोत. जसं आमचं माइंडसेट होतं 100% तसं परफेक्ट आहोत. कारण आमचा कालचा जो कार्यक्रम झाला आदरणीय बालाजी सरांचा, त्यांच्या कार्यक्रमामध्ये आम्ही थकलो नाहीत. पूर्ण 1 तास आम्ही वर्कआउट घेतलो. असं जर तुम्हाला करायचं असेल, राहायचं असेल तर आमचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. येस सर. थँक्यू सर. येस, बहुत बढ़िया. सातत्य ठेवलं ना, खूप छान होते. आणि मेडिटेशनच्या माध्यमातून आपण तेच शिकलोय. सकारात्मक विचार करा. ये दुनिया में सबसे बड़ा आदमी कौन है? मैं हूं. अगर कलेक्टर की एक जगह खुली है तो किसके लिए है? मेरे लिए है. सबसे बड़ा श्रीमंत आदमी कौन है? मैं हूं, क्योंकि मैं फिट हूं.
सबसे ज्यादा सबसे बड़ी धन दौलत किसके पास है? मेरे पास है, क्योंकि मेरे चेहरे के ऊपर हर पल खुशी रहती है। यही सबसे बड़ा है। कौन बोलता है आपको आपको आपके पास 50,000 है, 10,000 है, 20,000 है इनकम अपनी, मगर वो 10,000 20,000 में हम क्या फीलिंग करते हैं, ये इंपॉर्टेंट है। और जिसके पास 10 लाख भी मिलते हैं, तो संभालने में, बुराई के काम में यूज करने में वो कितना दुखी होता है। ये फीलिंग बहुत इंपॉर्टेंट है। ये फीलिंग कहाँ मिलती है? जब सोच बदलती है ना, जब हमें मेंटली ब्रेन वॉश होता है, या ब्रेन को जो लगता है वो जब मिलता है ना, तभी ये होता है, बदलाव आता है। मुझ में बदलाव, मैं भी वैसा ही था स्टार्टिंग को। 95 में मेरी सोच नेगेटिव थी। कुछ तो होना, मैं बोले वैसा होना, मी म्हणलं ते झालंच पाहिजे, नो प्रॉब्लेम, ऐसा था। मगर बाद में जब मैं 5 साल के बाद विपश्यना की, मैं इगतपुरी में विपश्यना, महात्मा गौतम बुद्ध के पूरे तत्व है उसमें। विपश्यना करने के बाद मेरे में, मेरे इसमें बदलाव आ गया। अरे नहीं, जिंदगी क्या है? क्षणभंगुर। जैसे अपनी संवेदना है ना, संवेदना के ऊपर, संवेदना आती है, जाती है, सुख मिलता है, दुख आता है, दुख जाता है, सुख मिलता है। तो समता में स्थिति में रहना है। जब हम समता में स्थिति में रहते हैं ना, देखो, बहुत आनंद मिलता है। कुछ लेकर आए नहीं है, कुछ लेकर जाना नहीं है, ये सोच होना चाहिए। खाली हाथ आए हैं, खाली हाथ गए जाना है। जग विजेता सिकंदर कितना बड़ा था, कितनी संपत्ति थी, कितना ऐश्वर्य था, मगर वो जाते वक्त ऐसे उन्होंने बोला, संदेश दिया उन्होंने, मेरे जो दो हाथ है ना, वो पेटी के ऐसे बाहर निकालो, क्योंकि आते वक्त मैं कुछ नहीं लेके आया, मगर जिंदगी में पूरा मैं धन दौलत ऐश्वर्य, ये राज्य वो राज्य, पैसा कमाने ही मेरी जिंदगी गई है, पूरी जिंदगी गई है। तो सबको संदेश दो, कुछ नहीं है। लास्ट क्वेश्चन को उसको लगा, अरे मैंने तो कुछ नहीं किया है, मैंने खुद के लिए कुछ नहीं किया है, सबके लिए अच्छा कुछ नहीं किया है, खाली कमाना 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 कमाना, खाना पीना। जिंदगी जीने के लिए नहीं है, जीवन जगायचं म्हणून नाही जगायचं, जीवन त्या जगण्यामध्ये आनंद मिळाला पाहिजे, ते जीवन जगायचे। बहुत बढ़िया मेडिटेशन हुआ है। चलो आयु, जो जिसने जिसने नहीं सुना है ना, यूट्यूब पे सुनो, लेकिन निकाल के अभी मैं सर्च करके डालता हूँ। इतना बढ़िया है। सोच बदलाओ और हमारे लिए वर्कआउट करो, और पुरा न्यूट्रिशन लो, क्योंकि प्रोटीन शरीराला किती आवश्यक आहे, आपलं जेवढं वजन आहे तेवढं प्रोटीन खा, कशातूनही खा। या न्यूट्रिशन, न्यूट्रिशन मीन्स आहार, न्यूट्रिशन मीन्स हे डब्बे नाहीत किंवा हे प्रोडक्ट नाही, न्यूट्रिशन म्हणजे आहार, जीवनसत्वयुक्त आहार। मग तुम्ही कशातून खाऊ शकता? पनीर मधून खाऊ शकता, शाकाहारी असताल तर। सूप, डाळीचं सूप मधून खाऊ शकता, त्याच्यातून सुद्धा तुमच्या वजना एवढे मिळते का बघा, नाही मिळत नसेल तर आपलं किती सुंदरचं शेक आहे, ते शेक मधून घेऊ शकता। मांसाहारी लोक असतील तर त्यांना त्या पद्धतीने आपण ते त्याच्यामध्ये घेऊ शकतो, पण ते पूर्ण मिळत नाही। त्यासाठी प्रयत्न करा मिळवण्याचा। तुम्हाला असं हलकं हलकं विकनेस वाटलं ना, विकनेस वगैरे वाटलं की समजायचं की प्रोटीनची कमतरता आहे। आपण डॉक्टरकडे काय जातो आणि म्हणतो, सर माझे पाय दुखतात, पाय ओढतात, मला कसं तरी वाटायलंय, भाषा असं बरं वाटत नाहीये, असं घाबरल्यासारखं व्हायलंय, हे व्हायलंय। डॉक्टर सांगतो का तुम्हाला हे कमी पडलंय, ते कमी पडलंय? बरं बरं बरं, गोळ्या औषध लिहून देतो, मस्त तपासतो, फी घेतो। मी माझ्या आईला दवाखान्यात नेलो होतो परवा, त्यांनी 2च आसन सांगितले, फक्त 2 आसन। त्या 2 आसनची क्या किंमत होगी? 500 रुपये। कितने? 500 रुपये, 2 आसन। हमारे पास में कितने कितने आसन होते हैं? 100 आसन लेते हैं हम, अलग 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 प्रकार के। तो हमारी कीमत कितनी होनी चाहिए? 5 लाख रुपए। देखो, 5 लाख का पैकेज हमारा रोज रहता है, 5 लाख का पैकेज रोज रहता है। क्यों नहीं लेते ही? फिर आओ ना, हमारे साथ जुड़ो 5 से 7 बजे, और 5 लाख रोज कमाओ। डॉक्टर के पास जाने की जरूरत नहीं गिरेगी।
क्योंकि हम हर सेल्स को जो लगता है ना वो लेते हैं। आपको हड्डी को, पीठ को, कमर को, जहाँ गुड़गे जो रहता है ना उसको, जॉइंट पेन को, ब्रेन को, हार्ट को, फुफ्फुस, लंग्स को, जो जो व्यायाम लगता है ना वो हम सब लेते हैं, सब आसन लेते हैं। तो आओ हमारे साथ और माइंड सेट करो और चलते रहो, और सिस्टम में आओ। आप जरा थोड़ा सिस्टम में आने की आप कोशिश करो, क्योंकि जीवन राजा के वैसे जीना है ना आपको। किसको नहीं लगता राजा के वैसे जीना? सबको लगता है राजा के वैसे मेरा जीवन होना चाहिए, सबको लगता है। तो थोड़ी मेहनत करो, थोड़ी मेहनत करो। देखो मनीषा मैम कितना मीडिया अच्छा चला सकते हैं, वैष्णवी मैम कितना मीडिया अच्छा चला सकती है, प्रीति मैम मीडिया चला सकते हैं, सब मीडिया अच्छा चला सकते हैं। वो मीडिया का उपयोग करो, बैठे बैठे स्मार्ट काम करो, स्मार्ट फीलिंग करो, स्मार्ट लक्ष्मी कमाओ, वो भी मिलता है। यहाँ पे लक्ष्मी मिलती है, सरस्वती मिलती है, आरोग्य देवता मिलती है, जितने देवता है वहां पे सब मिलते हैं, सब वास करते हैं हमारे क्लब में, हमारे कम्युनिटी में, हमारे सबके घर में। आओ ना फिर, करो ना। चलो हम प्लानिंग करेंगे आज से। यस, रेडी है सब? हो सके उतना ट्राई करेंगे, क्या फर्क, हो सके उतना ट्राई करेंगे, जितना मिला उतना सही। ईश्वर को जितना देना है आपको उतना देगा। यस, बहुत बढ़िया, बहुत बहुत अभिनंदन। यस, वैष्णवी मैम आए हैं, क्या संदेश देते देखेंगे उनको लास्ट। यस वैष्णवी मैम। येस सर. गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. खरंच सर मला काल खूप छान वाटलं सर तुमच्या बर्थडेला येऊन. सगळ्यांची भेट झाली एकत्र, आपल्याला खूप छान वाटते. आपण ऑनलाईन तर फॅमिली सोबत राहतोच, आपल्या मनापासून छान वर्कआउट करतो, सगळ्याचं मन मिसळून राहतो. पण एकदा जेव्हा आपण ऑफलाईन भेटतो तेव्हा खूप एकसारखं छान वाटतं की आपण कसं पाहुण्याला भेटतो, आपले किती जुन्या मैत्रिणी जे असते तसं भेटतो, किती छान आनंद होतो, तसं छान आनंद होतो. खूप छान वाटलं. आणि मला सगळ्यात छान वाटलं सर की मी वर्कआउट करू शकायले फक्त सातत्य ठेवल्यामुळेच वर्कआउट करू शकायले, असं मला याच्यातून ग्रहित आलं सर. कारण का सगळेजण कोचेस आहेत, सगळेजण करतात, पण माझं एवढं वेट असून पण मी वर्कआउट करू शकते, मला दम लागत नाही, म्हणजे फक्त सातत्य ठेवल्यामुळेच मला हे होत आहे. आणि आपल्या न्यूट्रिशनची साथ आहे, प्रोटीन, आपलं फायबर, आपले विटॅमिन जे आहेत, सप्लिमेंट सगळे जे सगळे घेतो, त्याच्यामुळेच मी आज फिट आहे. मला हे खूप छान वाटलं सर. 100% गॅरंटी वाटते की आपण न्यूट्रिशन घेतल्यामुळे फिट राहू शकतो. जरी फॅटची काही गरज नाही आपल्याला, वेट लॉस, वेट गेन जरी नसलं तरी आपल्या न्यूट्रिशनमुळे आपण फिट राहू शकतो, हे गॅरंटी आहे सर. त्याच्यामुळे सर्वांनी न्यूट्रिशन घ्या आणि आपल्या क्लबला जॉईन राहा. योगा, प्राणायाम, वर्कआउट सगळेजण करा. तुम्ही 100 वर्ष नक्कीच फिट राहू शकता, हे माझी गॅरंटी आहे. नक्की आपल्या, जर तुम्हाला जर टाइम मिळत नसेल तर आपलं युट्यूब चॅनल आहे नांदेड फिटनेस क्लब, त्याच्यावर जॉईन करा आणि तुमच्या वेळेनुसार तुम्ही योगा, प्राणायाम, वर्कआउट सगळं करू शकता आणि फिट राहू शकता. थँक्यू सर. बहुत बढ़िया। चलो, आपको अगर ये सेशन ये अच्छा लगा होगा तो हाथ बता सकते हैं। यस, दोस्तों बताना है आपको अच्छा लगा है। वेरी गुड। यस,